आपलं गाव आपलं शिवार. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आपण प्रगतिशील शेतकरी यांच्याशी बातचीत करीत असतो आणि त्यांच्या जीवनाची यशोगाथा प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत असतो. याच शृंखलेमध्ये आपण आज जवळा येथे उपस्थित आहो आणि जवळा येथील प्रगतिशील शेतकरी गणेशराव राऊत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर चला मग बातचीतला सुरुवात करूया. तर आपलं स्वागत आहे भाऊ आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. तर सुरुवात करूया आणि सुरुवातीपासून सांगा, कशा प्रकारची आपण शेती करत आलेला आहात, आपलं शिक्षण वगैरे कसं झालं, आपलं जन्म आणि आपली घरची परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती कशी होती याविषयी सांगा. नमस्कार मित्रमंडळी आणि माझे शेतकरी बंधू आणि भगिनी. मी माझी जे यशोगाथा मी आपल्यासमोर मांडत आहो आणि प्रगतिशील म्हणण्यापेक्षा एक प्रयोगशील शेतकरी जर म्हटलं तर त्यात काही वावगं नाही. मी सुरुवातीपासून 1992 माझी शेती मी हातात घेतली आणि 1992 मी स्वतः एक नवीन प्रयोग करत राहिलो. त्याच्यामुळं ह्या माझी शेती या प्रयोगातून मी माझी शेती एक फुलवली. मेहनत आणि जिद्द आणि म्हणजे काही आता तुटवडा असतेच काही असा विषय नाही. तर त्यामुळं कसं आहे की जिद्द हे महत्त्वाची आहे. बरं, आपण सांगितले की 1992 पासून आपण शेती करत आहात. तर त्या आधीची परिस्थिती सांगा, आपल्या कौटुंबिक परिस्थिती सांगा, आपलं शिक्षण वगैरे किती झालं याविषयी सांगा. ठीक आहे. माझं शिक्षण जर म्हटलं तर मी फक्त 2रा वर्ग पास झालेलो आहो. माझ्याकडे एकदम असं काही शिक्षण नाही आणि माझी घरची परिस्थिती खूप नाजूक होती. समजा 1991 माझं लग्न झालं. त्यावेळेसपासून मी माझी शेती स्वतः मी करत आहोत. त्या आधी आपल्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य होते, तुम्ही भाऊ बहीण किती होते याविषयी सांगा ना. माझ्या कुटुंबात मला 6 बहिणी आणि आम्ही 3 भाऊ होतो. त्यापैकी मी सर्वात लहान आणि माझे 2 भाऊ मोठे होते. एक शिक्षक होता आणि एक कॉन्ट्रॅक्ट समजा सिंचन विभागातनी ठेकेदार म्हणून कार्यरत होते. आणि जेमतेम नाजूक परिस्थिती होती आमची. आम्ही सर्व म्हणजे 3घे भाऊ एकत्रित सर्व मेहनत करून आम्ही आमच्या बहिणीचे लग्न वगैरे केले. बहिणी सगळ्या घरी चांगल्या सुखी पडल्या आणि त्याच्यानंतर 91पर्यंत आमची ही परिस्थिती जेमतेम चांगली झाली. त्याच्या आधी आमची परिस्थिती खूप नाजूक होती. माझा भाऊ शिक्षण घेत होता, शिक्षक होता तो. तर परिस्थिती खूप नाजूक होती आमची. पण आम्ही सर्व त्या याच्यातून आता माझं शिक्षण नाही झालं पण मी वडिलाला मदत करत होतो. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीतनी. त्यावेळेस आमची कोरडवाहू शेती होती. नंतर मग 1-2 वर्षातनी आम्हाला कॅनवलचं पाणी मिळालं. आम्ही कॅनवलचे, माझा मोठा भाऊ ठेकेदारी करत होता आणि मी त्यामध्ये एक सुपरवायझिंग म्हणून मजूर राबवत होतो. आणि अशा याच्यावर आम्ही आमची परिस्थिती पिकातून याच्यातून त्याच्यातून जेमतेम चांगली केली. वडिलांकडे किती शेती होती त्यावेळेशी सांगा. त्यावेळेस आमच्या वडिलाकडे 13 एकर शेती होती. तशी आधी एकत्रित खूप होती पहिल्या याच्यातनी, पण नंतर मधल्या काळातनी 4 एकर वडिलांनी विकली. 16 एकर शेती होती मला ज्यावेळेस समजे त्यावेळेस. त्याच्यानंतर 4 एकर वडिलांनी शेती विकली. मग राहिली आमच्याकडे 11 एकर. 11 एकरच्या नंतर आम्ही पुन्हा त्यामध्ये 2 एकरची वाढ केली. म्हणजे अशी 13 आणि वाढी आली ती आम्हाला एक, अशी 14-15 एकर शेती आमची झाली होती. आपण सांगितलं की 1992 पासून तुम्ही शेती करत आहात आणि तुमच्या हिश्श्यावर किती शेती आली त्याविषयी सांगा. माझ्या हिश्श्यावर फक्त 5 एकर शेती आली ती. आता सध्या परिस्थिती किती शेती आहे आपल्याकडं? आता आज रोजी माझ्याकडे 7 एकर शेती आहे. मी 5 एकरच्या भरोश्यावर ओलिताची शेती घेतली आणि स्वतःचं घर बांधलं. त्या शेतीच्या भरोश्यावर मी माझे 2 मुली आणि 1 मुलगा हे ग्रॅज्युएशनपर्यंत नेलं. मुली माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या. 1 मुलगी माझी आदिवासी प्रकल्प विकास पुसदला एक वरिष्ठ लिपिक म्हणून लागलेली आहे. याच्या आधी तिनं त्यावर मंत्रालयातनी सुद्धा काम केलं 4 महिने. नंतर हिंगणघाटला केलं.
त्याच्यानंतर आज रोजी ते पुसदला अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. बरं, आता शेतीमध्ये तुम्ही काय काय पेरलं, शेतीमध्ये काय काय लावलं याविषयी सांगा. आज रोजी माझ्याकडे आंबा आहे, फळाची शेती 3 एकर माझी फळाची शेती आहे आणि 4 एकर माझी इतर शेती आहे. समजा गहू, चणा, कापूस, सोयाबीन. आणि मी सतत म्हणजे माझ्या डोक्यातनी बुवा एक चालू असते की आपल्याला आंतरपीक कसं घेता येईल आणि कमीत कमी पैशाची शेती कशी करता येईल याच्यावर माझा भर असतो. आम्ही जेव्हा तुमच्या शेतीमध्ये फिरलो तर तुमच्या शेतीमध्ये आम्हाला जांबाचे जे झाड आहे ते सुद्धा दिसले, आंब्याचे झाड आहे ते सुद्धा दिसले. याविषयी सांगा ना. आता माझ्याकडे 300 झाड जांब आहे आणि 300 झाड जवळपास सीताफळ आहे. सीताफळातनी 2 व्हेरायटी आहे, एक आहे बाळानगरी आणि एक आहे MNK गोल्डन. पण MNK गोल्डन ही काही फारशी फायद्याची अशी वाटत नाही, पण तरी आपण एक प्रयोग करून पाहिला त्यावर. आणि तसेच माझ्याकडं 35 झाड चिकूचे आहे आणि 250 झाड आंब्याचे आहे. यामध्ये जवळपास 150 झाड यावर्षी आलेलं आहे आणि 150 झाड आपलं 100 झाड समजा छोटं आहे असे. तर त्यामध्ये 2 व्हेरायटी आहे, एक केशर आणि गिर केशर. काही सांडवण्यातनी काही हापूस लावण्यात गेला, काही लंगडा आहे, वेगवेगळ्या व्हेरायटी आहे समजा. आणि काठाला माझी ॲपल बोर आहे. यावर्षी कमीत कमी मला माझे 17 झाड आहे, त्याच्यातून मला कमीत कमी 6,000च्या वरच उत्पन्न मिळालं. पण कमीत कमी धरू आपण, एक दुऱ्याच्या काठा नाही. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे जिथे बसलो आहे त्याच्या पाठीमागेच टरबूजाची रास दिसत आहे किंवा टरबूजाचा ढीग दिसत आहे. तर टरबूज लागवड आपण कशी केली आणि याविषयी सांगा, कसं याचं नियोजन असते, शेतकरी बांधवांना ते फायद्याचं होईल. तर मित्र, मी जे टरबूजाची लागवड केली तर 4 फुटाच्या अंतरावर मी त्याच्या सऱ्या मारल्या आणि त्याच्यावर मल्चिंग पेपर आणि ड्रीप हे आतरून प्रत्येकी 1.25 फूट किंवा 1 फूट अशा अंतरावर मी त्याची याच्यावर पेपरवर छिद्र मारून मी रोपाची लागवड केली. किती एकरामध्ये केलं हे? तर ही एक एकरमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे अर्धा एकर माझं प्लेन जमिनीवर आहे आणि जवळपास अर्धा एकराला कमी असेल प्लेन जमिनीवर आणि 1.25 एकर म्हणजे आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे मी आंब्यातनी. आणि त्यामध्ये माझ्या पपईचे झाड आहे, तुम्ही पाहिले असतील नवीन याच्यातनी. म्हणजे असं माझ्या पपईचे किती झाडं आहेत? पपईचे 500 झाड आहे मध्ये लागवड केलेली. आता त्यापासून ते उत्पन्न किती मिळेल हे आज रोजी नाही सांगू शकत. बरं, आपण सांगितलं की पपईचे झाडंसुद्धा तुमच्या शेतामध्ये आहे आणि आंब्याचे झाडंसुद्धा आहे आणि जांबाचे झाडंसुद्धा आहे. तर हे सर्व शेती आपण वलीत कशा पद्धतीने करता याविषयी सांगा. तर आता जे जांबाचे झाडं आहे तर 1.5 एकरचा जो प्लॉट आहे तर तो पट पद्धतीनं मी वलीत करतो. याच्या आधी माझ्याकडे परिस्थिती नव्हती तर स्प्रिंकलरच्या पाईपवर मी त्याला ते एक नेपल बसवून कमीत कमी खर्चातनी आणि माझ्याकडे काही लॅटर होत्या आधीच्या तर त्याच्या भरोशावर मी ते 1.25 झाड पहिल्या वर्षी जगवलं. आता तो प्लॉट माझा म्हणजे पट पाण्यावर आहे. आणि नंतरचे जे झाडं लागवड केलेली आहे ते हे सर्व ड्रीप पद्धतीनं आहे. कमीत कमी म्हणजे खर्च तर कमी ड्रीपचा नाही होऊ शकत, पण तरी त्या पद्धतीनं म्हणजे कसं आहे की आपण अशा जर लॅटर घेतो म्हटलं तेही लॅटर 2 वर्षाच्या वर तर टिकत नाही. आणि आपण जर लोकल जर घेतली हे कमी पैशात 2 वर्षापर्यंत आरामशीर काम करते आणि आपल्याला ते परवडण्यासारखे आहे. तर त्यासाठी आपण कसं आहे की लोकलच वापरायचं. आपण समजा एखाद्या कंपनीचं घेतलं ते महागात पडते, पण 2 वर्षाच्या वर तर कोणत्याची त्याची लाईफ नसते, कारण की त्याचे जे छिद्र असते ते चोकअप होतात. त्यापेक्षा आपण दर 2 वर्षाला नवीन आणून टाकून द्यायची. तर मग आपण हे सिंचनाची पद्धती सांगितली,
तर आम्ही जेव्हा तुमच्या शेतीमध्ये फिरलो तर आम्हाला सोलर प्लॅन्टसुद्धा म्हणजे सोलर प्लेटसुद्धा दिसली. तर या माध्यमातून आपण वीज समजा सिंचनासाठी वापरता का? हो, माझ्याकडे 2 मोटर पंप आहे. एक विजेचा आहे आणि सोलरचा आहे. सोलरवर मी फक्त ड्रिप चालवतो आणि ज्यावेळेस माझ्या विहिरीला पाणी कमी पडते त्यावेळेस मी ते सोलरच्या मोटरचं पाणी मी विहिरीतनी घेतो. आणि एका विहीर कधी pipeline वर दोन्ही अटॅच आहे माझ्या. एका वेळेस दोन्ही मोटरा चालते. विहीर कोण्या वर्षी आपण खोदली होती त्याविषयी सांगा. विहीर तर आम्ही एकत्रित असताना जवळपास 1986-87 मधलं असेल. आता एवढं काही माझा नाही आठवत. आम्ही एकत्रित असतानाच विहीर खोदली आम्ही. त्याच्यानंतर मग मी त्याला आमचं डिवाईड झाल्याच्या नंतर मी तिला पुन्हा 1.5 लाख रुपये लावले स्वतः. समजा आमचे म्हणजे काही शेती मोठ्या भावाला गेली, काही शेती माझ्या भावाला गेली, काही शेती मला आली आणि ते विहिरीचे हिस्से जसे वेगवेगळे करून देण्यात आले त्या पद्धतीनं. पण ते विहिरीला जो सर्व खर्च केला तुम्ही स्वतः केला. बरं, यामध्ये बोरसुद्धा मारलेली दिसली. मग बोर अतिरिक्त बोर मारली का आपण? हो, नंतर लावली. ज्यावेळेस विहिरीला पाणी नव्हतं 2008मध्ये, तर त्यावेळेस माझं हे पूर्ण वाळलं होतं. त्याच्यानंतर मग हे पेरूचा प्लॉट केला. त्यानंतर मग हे जवळपास आता पहा ना, याला 11 वर्ष होऊन राहिले. 11 वर्ष झाले जांबाच्या प्लॉटाला. तर त्यावेळेस मग पाणी नव्हतं, त्यामुळं मग मी वेळेवर बोर मारला आणि 1 वर्ष मी विजेचं मोटर टाकून त्याच्यावर हे केलं. त्यानंतर मला सोलर मिळालं. मग मी सोलरची मोटर टाकली आणि त्याच्या आधारावर मी सुरुवातीला एक ड्रीप टाकून त्यामध्ये अशीच कमी पैशाची ड्रीप घेऊन मी कारल्याचा प्लॉट सक्सेस केला. अशा प्रकारे मी त्यामध्ये कारले लावले होते. तर कारले माझ्या 15 तासाला त्यावेळेसच्या काळात माझा 30,000 रुपये खर्च झाला होता आणि 80,000 रुपये मला उत्पन्न होतं त्या 15 तासाचे. तर 15 तासाचे मला 15 म्हणजे जवळपास 50,000 रुपये उरले त्या वर्षी. तर एकूणच आम्ही जेव्हा पाहतो आहे तुमच्या शेतीमध्ये फिरलो असताना तुमच्या शेतीमध्ये जांबाची सुद्धा लागवड आहे, जांबाचे झाडं आहे, आंब्याचे झाडं आहे, पपई आहे, चिकू आहे आणि एकंदरीतच पूर्ण शेती ही ओलिताखाली आपण घातलेली आहे. सध्या आपण जिथे बसलेलो आहे तिथे टरबुजाचा मोठा असा ढीग आहे आणि टरबूजसुद्धा आपण लावगण केलेली आहे आणि टरबुजाचं उत्पादनसुद्धा काढलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा दिसत आहे आणि असे विविध प्रकारचे झाडं आणि विविध प्रकारची आपण शेती करत आहे. धुऱ्याच्या बांधावर सुद्धा बोरीचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोरीचे सुद्धा झाड आहे. त्या वर्षी 2 लाख रुपये जवळपास माझं नुकसान झालं. निव्वळ धुऱ्याच्या काटाचे पपईचे झाड. मागच्या वर्षी आपले संजय भाऊ राठोड आले होते, त्यांनी ते पाहिलं बी, काही चॅनलवाल्याने पाहिलं. तर मी जवळपास 35,000 रुपये खर्च केले. कशासाठी? धुऱ्याचे ते नाल्या आहे ते व्यवस्थित करून त्यावर मी ड्रीप आतरून जवळपास मी 35,000 रुपये खर्च करून मी पपईचे झाडं लावले होते. तर त्या पपईच्या झाडाचे मी 35,000 तर काढले, पण निव्वळ जो नफा होता माझा पहिल्या वर्षीचा 2 लाख तो डुबला आणि दुसऱ्या वर्षीचा निव्वळ नफा कमीत कमी 1 लाख रुपये तरी मिळाले असते मला. तर असे माझे जवळपास निव्वळ धुऱ्याचे 3 लाख रुपये डुबले. तर मी अशी म्हणजे इंच जागा शक्यतोवर काढण्याचे प्रयत्न करतो आणि निव्वळ मी माझी या शेतीच्या भरोशावरच सर्व माझं आज मी एक प्रगती करत आहो. माझे मुलं शिकवले, मी घरही बांधलं स्वतः, मुलीचं लग्नही केलं, दोन्ही मुलीचे लग्न झाले. आता एक मुलगा माझा लग्नाचा आहे समजा. आणि मी याच याच्यावर एक प्लॉट घेतला, एक कोठ्याची जागासुद्धा घेतली, तेही पण बांधली. म्हणजे कोठा बांधला, सुरुवातीला घर नाही आणि कोठा बांधला. माझ्याकडे म्हशी होत्या. मी 20 वर्ष जवळपास एक शेतीला व्यवसाय म्हणून 20 ते 25 वर्ष दुधाचा व्यवसाय केला. पण तो काही फारसा नफ्यात नव्हता, पण त्याच्यापासून जो शेणखत मिळत होतं आणि जे बच्चे मिळत होते त्याचे,
तर लोक कसं आहे की त्याला दूध कमी पाजून ते मारून टाकतात समजा, किंवा त्याचे हाल बेहाल करतात. मी ते न करता जगाच्या व्यतिरिक्त कसा चाललो हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. की मी हल्या जरी असन तरी वगारी एवढंच त्याची व्यवस्था करून 2 पैशानं तो कमी खपत होता तो विषय नाही, पण जीव होता तो वाचवला. आणि त्याच्या नफ्याच्या याच्या आधारावरच मी काहीतरी समोर पुढे काहीतरी करत गेलो. दुधातून फारसा मला नफा नव्हता, पण रोज दररोजची आपला घर खर्च दैनंदिन जो असतो तो थोडाफार निघत होता. एखाद्या माणसाची मजुरी निघत होती. आणि विशेष म्हणजे रोज पैसा आपल्या हातातनी खेळत राहत होता. त्यामुळं कोणापुढे हात पसरण्याची पाळी नव्हती. महत्त्वाचं एक. आणि दुसरी गोष्ट का जे त्याच्यापासून निघत होतं शेणखत, हे एक म्हणजे जशी तुम्ही व्यवसायातून RD जमा करता अशा पद्धतीची मी एक गड्याले मजुरी देऊन आणि वर्षभराचं शेणखताच्या भरोशावर त्याची मजुरी काढून म्हणजे एक RD जमा करत होतो. आणि त्याच्यापासून जो फायदा होणारा तो माझ्या शेतीला होत होता. महत्त्वाचा मुख्य व्यवसाय. किंवा मी फार नफ्याचा आहे म्हणून तो व्यवसाय केला असं नाही. त्याचा दृष्टिकोन जर कोणताही धंदा करसान तर तुम्ही कमी पैशातनी जर तुम्ही नफ्यातनी जर धंदा कराल तर तो व्यवसाय तुमचा टिकून राहील. आणि अति जर तुम्ही नफ्याच्या मागं लागाल तर तो व्यवसाय तुमचा टिकून राहणार नाही. त्यामुळं मला दुधातून फार तर काही मिळत नव्हते, पण माझा जो नफा होता तो जे बच्चे लहानाचे मोठे आणि 4 वर्षानं 5 वर्षांनी ज्यावेळेस ते मोठे होत होते तर त्यावेळेस मला तो एकदम त्याचा नफा म्हणजे फायदा होतो. 1992 पासून शेती करत गेले आणि याच माध्यमातून आपण आपला उदरनिर्वाह चालवला आणि जीवनात प्रगती केली असं एकंदरीत म्हणता येईल. तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला हा भाग कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.